आहा बघा, अरे सुपरच. कट बघा, याला म्हणतात कट. याला टाकून घेऊया. ओ येस. नमस्कार, आज तुमचं स्वागत आहे फौजीज किचन मध्ये. आज आपण बनवूया 1 किलो मटन आणि तेही बिना पाण्याचं आणि शिजूया. बघा या. तर मित्रांनो, आपण 1 किलो मटन घेतलंय. हे पीस घेतले आणि पीस पण चांगले आहेत. मटन एकदम फ्रेश आहे. मटन फ्रेश आहे एकदम मस्त. त्यात आपण 200 ग्रॅम ना चाप घेतली. हे चाप 200 ग्रॅम चाप घेतले है ना. हे चाप मस्त. आणि त्यात आपण 150 ग्रॅम कलेजी घेतली. या कलेजीनं काय आहे की आता जे या कमी वयात जे केस जात आहेत ना, ते B12 कमी पडल्यामुळे जातात. त्यामुळे आपल्याला 150 ग्रॅम जर आपण ही कलेजी खाल्ली ना, ही कलेजी, तर आपल्याला B12 मिळेल. त्यामुळे आपल्याला केस थांबण्यास मदत होईल. तर आपण आता त्यात मसाले टाकूया. मसाले म्हणजे हळद, मीठ आणि कांदा. तर आपण सोबत आता त्याच्यात आधी कांदा टाकून घेऊया. हा कांदा आहे है ना. आणि आता हळद टाकूया. ही हळद आणि आता मीठ टाकून घेऊया. हे मीठ टाकलंय. आता याला चांगलं आपण मिश्रण करून घेऊया है ना. तर चला मित्रांनो, आपण जरा साधा तेल टाकूया. हे तेल टाकलंय चांगलं. आणि याला आता आपण या तेलात आपण मटण टाकून घेऊया. मटण टाकून घेऊया. कांदा तर आपण आधीच मिक्स केलेला होता. कांदा आपण यातच मिक्स केलेला होता, त्यामुळे आता कांदा टाकायची गरज नाही. तर आता आपण याच्यात हे टाकूया मटण. तर आता हे आपण थोडंसं हलवून घेऊया. हे आपण आता व्यवस्थित पूर्ण याच्यात सगळं मीठ वगैरे ते सगळं लागलेलं आहे. आणि आता आपण ना पाऊण तास याकडे बघायचं सुद्धा नाही. पाऊण तासानं आपण एक बूंद पाणी टाकलेला नाही आहे. आणि आता आपण एकदम लो फ्लेमवर याला पाऊण तास शिजवूया मस्त. तर चला आपण ठेवून देऊया. तर आता आपण मिक्सरमधून जे कांदा लसूण वगैरे जे काढायचं आहे ते बघूया. चला. तर बघा, आपण कांदा घेतला आहे. 2 मोठे कांदे घेतलेत. आणि लसूण घेतल्या 2 गाठी लसूणचे घेतले. अद्रक घेतलंय. आणि सोबत आपण खोबरं घेतलंय आणि तेही भाजून घेतलं एकदम मस्त. कढीपत्ता घेतला. कढीपत्ता आवश्यक आहे. आणि 2 आपण मिरच्या घेतल्या. 2 मिरच्या. आणि आपण कोथिंबीर घेतली. फ्रेश कोथिंबीर आहे. आणि आपण शाही जिरे घेतलंय. तर आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया. तर आपण आता मिक्सरमधून काढून घेऊया आणि त्याची आपण पेस्ट करूया. तर चला. अद्रक टाकून घेऊ आणि लसूण. कांदा आपण जो 2 सांगितले होते 2 कांदे आहेत.
आणि आपण हा आता थोडा खोबरा घेतला आणि वरून आपण आता हे जिरं टाकणार आहोत, है ना. तर आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया. पण त्यासोबत आपल्याला कोथिंबीर पण टाकायची आहे, पण हे आपण आता थोडंसं याच्यात बसत नाही, त्यामुळे आपण नंतर घेऊया. तर बघूया आता जागा झाली. तर यातली आपण कोथिंबीर राहिली होती टाकायची, त्याच्यामुळे आपण आता हे कोथिंबीर याच्यात टाकूया आणि आता परत करूया. मिक्सरमध्ये काढून घेऊया. बघूया आता आपल्याला मसाला फ्राय करायचा. चला तर अब आपण मसाला करून घेऊया. मसाला करत असताना काय काय त्यात मसाले पाहिजेत ते आपण मसाले टाकूया. चला. तेल घेतलंय आपण मस्त, है ना. तेल थोडंसं गरम होऊ देऊया. मसाला टाकूया आता. चांगलं तेल तापलेलं होतं. मिरची टाकतो. मिरची आहे. कढीपत्ता टाकून घेऊया. तमालपत्र. तमालपत्रासोबत आपण चक्री फूल 2 घेतले आणि 2 हिरव्या इलायच्या, 10-12 मिरे घेतलेत, लवंग घेतल्यात 4-5 ते टाकले. दालचिनी घेतली 4 ते 5 आपण तुकडे घेतले दालचिनीचे. हळद, मिरची घेतली आपण 2 ते 3 चम्मच आणि आपलं चवीपुरतं मीठ. कसुरी मेथी घेतली आपण. कसुरी मेथी एकदा पूर्ण आपण हे करून घेऊया. पूर्ण आता आपण मिक्स करून घेतलंय. सगळा मसाला आता मिक्स केलाय. थोडं आपण आता 5 मिनिटं असं याला 5 मिनिटात झाकून घेऊया. बघा तर मस्त तेल सुटलेलं आहे, है ना. 5 मिनिटं ठेवलं होतं आपण, त्याला तेल सुटलेलं आहे. आणि आता आपण काय करूया, आम्ही गरम पाणी केलेलं होतं, तर गरम पाणी आपण याच्यात 2 चम्मच गरम पाणी टाकूया. गरम पाणी याच्यासाठी म्हणतो की थंड जर टाकलं तर अजून ते परत त्याला सुरुवातीपासून ती प्रक्रिया चालू होईल. त्याच्यामुळे आपण यात जे गरम पाणी केलेलं होतं तेच मिसळलेलं आहे. तर आता हे याच्यात थोडंसं आपण
झाकून ठेवूया. तरी 10 मिनिट तरी झाकून ठेवूया. 10 मिनिटानंतर बघूया. मटण बघूया आपलं शिजलं का, कारण की 1 तास झालेला आहे. आपण 45 मिनिट सांगितले होते, 1 तास झालेला आहे. बघूया आता. तिथं काही जमत नव्हतं, खाली घेतलं. शिजलं की नाही हे बघावं लागेल, कारण की मगांपासून माझ्या मनात होतं की कधी खातो कधी नाही. त्याच्यामुळे कॅमेरामॅनला पण एक द्यावं लागेल आणि मी पण घेणार. बघूया आता खाऊन जरासं. शिजलेलं आहे, लय जबरदस्त. म्हणजे खूप वेळचं बघत होतो कधी खायचं कधी नाही. सुपर. कॅमेरामॅनला पण देऊ आपण जरासं. कॅमेरामॅन घ्या. 10 मिनिट झालेत, आता मसाला बघूया आपण. चला. सुपरच. काय बघा ना, किती मस्त मसाला शिजलाय. कट पण आलाय बघा. बघा. अरे सुपरच. तर आता आपण हे छोटं भांडं आहे, त्यामुळे याच्यात आपल्याला आमच्या 4 जणांना रस्सा मावणार नाही. तर आपण हे काढूया आणि याच्यात शिफ्ट करूया. आणि हे जे मटण आहे याच्यात ना आपण आता हे टाकूया, जेणेकरून कसं आहे यात रस्सा होईल. आता हा याच्यात आपण शिफ्ट केलंय, तर आपल्याला आम्हाला 2 टाइमला रस्सा पूर्ण, जेणेकरून बघू. याच्यात आपण शिफ्ट केलंय, कारण की याच्यात आम्हाला 4 जणांना व्यवस्थित होत नव्हतं. त्याच्यामुळे मोठं भांडं घेतलंय हे, ज्यात आपण मटण शिजवलंय. मटण शिजवत असताना आपल्याला भांडं नसल्यामुळे आपण दुसऱ्या भांड्यात मसाला केला होता. तर आपण अजून याच्यात मटण तर शिजलेलंच आहे, फक्त काय आहे की आता आपण गरम पाणी करत आहोत इकडे बाजूला. तर हे गरम पाणी एकदा गरम झालं की यात ॲड करूया. ॲड केल्याच्या नंतर याच्यात आपण जेवण करायलाच बसूया. बघा रस्सा बघा. हे आहे फौजीज किचनमधलं एक गिफ्ट. आता आपण पाणी गरम झालेलं आहे, तर आपण हे पाणी याच्यात मिसळून देऊया. मस्त 2 टाइम होईल असं पाणी मिसळलं. आणि आता आपण एकदा फिरून घेऊया, जेणेकरून सगळं याच्यात पसरून जाईल. आता 10 मिनिटातच आपण जेवण करायला बसणार आहोत. तर याच्यात हा कट बघा, याला म्हणतात कट. याला असं हा जो कट आहे ना, हा जो मटण खातो ना, त्या मटण खाणाऱ्यालाच माहीत आहे की किती जबरदस्त झालेला आहे. आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकून घेऊया. आणि थोडा वेळपर्यंत आता आपण ठेवूया. 2-3 मिनिट, फक्त 2-3 मिनिट ठेवूया आणि झालंच आपलं मग. तर आपलं मटण रेसिपी पूर्ण झालेली आहे. बस आता आपल्या ताटातच येणार आहे. आणि ते आता इथपर्यंत म्हणजे कधी जेवतो कधी नाही अशी खूपच आतुरता लागलेली आहे. तर चला झाकून घेऊया, फक्त 2 मिनिट ठेवूया. तर चला आता जेवण करूया. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं ना चाप. नळी येत आहे बघा. आली नळी आलेली आहे. आता अजून चहा येणार आहे. बघा सुपसा. त्या चपात्या घ्या, टाका पटकन चपात्या. आता भात घेऊया बाबा. इथं भात टाका.
भात बस. ये आणि कांदा गिंदा आणलाय की नाही टाका. अरे वा रे वा. किती जबरदस्त आहे. बघा बघा बघा. सुपर एकदम. येस सुपर. ओ येस.